नमस्कार. टीम इंडियाचा 2027 वन डे वर्ल्ड कप मिशन सुरू झालंय आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे 20 खेळाडूंची यादी जवळपास निश्चित झाल्याचं समोर येतंय. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना वर्ल्ड कप जिंकून निरोप देण्याचा प्लॅन, टीम मॅनेजमेंटची मोठी रणनीती आणि नव्या कर्णधाराची तयारी. नेमकं काय चाललंय टीम इंडियाच्या आत? कोण आहेत हे 20 खेळाडू आणि कोणाला मिळणार अंतिम 15 मध्ये स्थान? हे सगळं आता समोर येतंय. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठा बदलाचा टप्पा सुरू आहे. 2023च्या वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव अजूनही चाहत्यांच्या मनात ताजा आहे. पण त्या पराभवानंतर टीम इंडियानं जोरदार कमबॅक केलं. सलग 3 मोठ्या ICC ट्रॉफीज जिंकून भारतानं आपली ताकद सिद्ध केली. T20 वर्ल्ड कप 2024, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि पुन्हा T20 वर्ल्ड कप 2026. आता पुढचा मोठा टार्गेट आहे 2027चा वन डे वर्ल्ड कप आणि यासाठी टीम मॅनेजमेंटनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या वर्ल्ड कपसाठी 20 खेळाडूंचा एक पूल तयार करण्यात आलाय आणि याच 20 मधून अंतिम 15 जणांची निवड होणार आहे. म्हणजे पुढील काही महिने या सर्व खेळाडूंसाठी खूपच महत्त्वाचे असणार आहेत. या दरम्यान IPLच्या 19व्या सीझनमुळे भारतीय खेळाडू जवळपास 2 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहणार आहेत. यानंतर टीम इंडिया अफगाणिस्तान, इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्ध मालिका खेळणार आहे. या मालिकांमध्ये खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असणार आहे. आता पाहूया या संभाव्य 20 खेळाडूंची यादी. सर्वात मोठं अपडेट म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार म्हणून शुभमन गिल यांचं नाव पुढे येत आहे आणि उपकर्णधार म्हणून श्रेयस अय्यर यांची निवड निश्चित मानली जात आहे. यासोबतच अनुभवी खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे या संघाचा भाग असणार हे जवळपास स्पष्ट आहे. मिडल ऑर्डरमध्ये KL राहुल आणि हार्दिक पंड्या यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. स्पिन डिपार्टमेंटमध्ये कुलदीप यादव सोबत रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती यांची नावे चर्चेत आहेत. फास्ट बॉलिंगमध्ये बुमराह सोबत मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांना संधी मिळू शकते. ओपनिंगसाठी बॅकअप म्हणून यशस्वी जयस्वाल आणि अभिषेक शर्मा यांची नावे समोर येत आहेत आणि सर्वात मोठी टक्कर आहे विकेट कीपरच्या जागेसाठी. ईशान किशन, संजू सॅमसन आणि ऋषभ पंत या तिघांपैकी कोणाला अंतिम संघात स्थान मिळणार हे पूर्णपणे त्यांच्या परफॉर्मन्सवर ठरणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 20 खेळाडूंमधून फक्त 15 जणांनाच अंतिम वर्ल्ड कप स्कोअरमध्ये जागा मिळणार आहे. म्हणून प्रत्येक मॅच, प्रत्येक इनिंग आणि प्रत्येक परफॉर्मन्स खूपच निर्णायक ठरणार आहे. तर आता सगळ्यांची नजर आहे त्या अंतिम 15 खेळाडूंवर जे 2027 मध्ये भारतासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरतील. अशाच महत्त्वाच्या आणि सत्य बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.